नमस्कार. आज आपण बोलणार आहोत भारतीय रेल्वेच्या एका खूप मोठ्या भरतीबद्दल. हो, रेल्वेने नुकतीच असिस्टंट लोको पायलट पदांसाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे आणि म्हणूनच ह्या भरती प्रक्रियेत नेमकं काय आहे, कोण अर्ज करू शकतं आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, हे सगळं आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आणि सुरुवातच करूया सगळ्यात मोठ्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीने. ती म्हणजे रिक्त जागांची संख्या. तब्बल 11,127 जागा. हो, बरोबर ऐकलंय. ज्यांना रेल्वेमध्ये करिअर करायचंय त्यांच्यासाठी ही अक्षरशः एक सुवर्ण संधी आहे. एवढा मोठा आकडा, यावरूनच या भरतीचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. आता आपण जी काही माहिती पाहणार आहोत ती कुठून आली आहे, तर ही माहिती थेट भारतीय रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत रोजगार सूचनेमधून म्हणजे सेंट्रल एम्प्लॉयमेंट नोटीसमधून घेतली आहे. म्हणजे काय, तर यातली प्रत्येक गोष्ट ही 100% खरी आणि विश्वासार्ह आहे. याच सूचनेला आधार मानून आपण सगळे महत्त्वाचे मुद्दे एक एक करून पाहूया. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. हे पद आहे असिस्टंट लोको पायलटचं. पण मग या पदासाठी नक्की काय काय माहिती असणं गरजेचं आहे? काय पात्रता आहे? पगार किती मिळणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आपण पाहूया. तर बघा, पदाचं नाव आहे असिस्टंट लोको पायलट. हे पद येतं पे लेव्हल 2 मध्ये. याचा अर्थ सुरुवातीचा पगार असणार आहे 19,900 रुपये. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वयोमर्यादा. ही नीट लक्षात घ्या. 1 जुलै 2026 या तारखेला वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावं. म्हणजे 18 ते 30 वयोगटातले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. इथे एक गोष्ट स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. आपण जी माहिती पाहिली ती प्राथमिक आहे, पण या पदासाठी शिक्षण नेमकं काय हवं किंवा वैद्यकीय चाचण्यांचे नियम काय आहेत, या सगळ्याच्या सविस्तर आणि अचूक माहितीसाठी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजे RRBच्या अधिकृत वेबसाईटवर जी मूळ जाहिरात आहे तीच पाहावी लागेल. बरं, आता पदाबद्दल तर माहिती मिळाली. पुढचा प्रश्न येतो, अर्ज कसा करायचा आणि केव्हा करायचा? कारण तारखा आणि प्रक्रिया माहीत नसतील तर एवढीच चांगली संधी हातातून जाऊ शकते. चला तर मग अर्ज प्रक्रियेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. या तारखा या तर कॅलेंडरवर लगेच मार्क करून ठेवा. अर्ज करायला सुरुवात होणार आहे 15 जून 2026 पासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 14 जुलै 2026 रात्री 11:59 माझी एकच विनंती आहे, शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, कारण त्यानंतर अर्ज करता येणार नाही. आणि हा एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, तो लक्षात ठेवा. अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. कुठलाही फॉर्म पोस्टाने किंवा दुसऱ्या कोणत्याही मार्गाने पाठवायचा नाहीये. असे अर्ज सरळ सरळ रद्द होतील. त्यामुळे फक्त अधिकृत RRB वेबसाईट्सवरूनच अर्ज करायचा आहे. आता आपण एका अशा मुद्द्यावर बोलणार आहोत ज्याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. तो मुद्दा आहे आधार व्हेरिफिकेशनचा, म्हणजे आधार पडताळणीचा. ही एक अनिवार्य पायरी आहे आणि यात जर काही चूक झाली तर अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे. मग आधार पडताळणीसाठी काय करायचं? ही चेकलिस्ट लक्षात ठेवा. सगळ्यात पहिलं, अर्ज करताना व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्डच वापरायचं आहे. दुसरं, आधार कार्डवर असलेलं नाव आणि जन्मतारीख हे 10वीच्या सर्टिफिकेटवर जसं आहे अगदी तंतोतंत तसंच असायला हवं. एक अक्षर किंवा कानामात्रा वेलांटीचा फरकसुद्धा नको. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अर्ज करण्याच्या आधीच आधार कार्डमधला फोटो आणि बायोमेट्रिक्स म्हणजे फिंगरप्रिंट आणि डोळ्यांचे स्कॅन हे अपडेटेड असल्याची खात्री करून घ्या. म्हणजे अर्ज भरताना कुठलीही अडचण येणार नाही. ठीक आहे, आता बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. पण तरीही संपूर्ण आणि अधिकृत माहितीसाठी कुठे जायचं, विश्वास कोणावर ठेवायचा, चला तेही बघूया. एक गोष्ट पुन्हा एकदा सांगतो, आपलं हे विश्लेषण मार्गदर्शनासाठी आहे, पण अंतिम शब्द हा रेल्वेच्या अधिकृत सूचनेचाच असेल. त्यामुळे संपूर्ण माहिती, पात्रतेचे निकष आणि सगळ्या अटीशर्तींसाठी अधिकृत CEN म्हणजेच सेंट्रल एम्प्लॉयमेंट नोटीस क्रमांक 01/2026 हीच पाहावी लागेल. ही नोटीस अहमदाबाद, चेन्नई, मुंबई अशा वेगवेगळ्या रेल्वे भरती मंडळांच्या वेबसाईट्सवर उपलब्ध आहे. आणि शेवटी एक अत्यंत गंभीर इशारा. हा इशारा आम्ही नाही तर स्वतः रेल्वे भरती मंडळाने दिला आहे. तो म्हणजे कोणत्याही दलालांपासून, एजंट्सपासून किंवा नोकरी लावून देतो असं सांगणाऱ्या लोकांपासून सावध राहा. रेल्वेची भरती प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक असते. त्यामुळे अशा कोणत्याही खोट्या आमिषांना बळी पडू नका.
तर ही होती भारतीय रेल्वेच्या असिस्टंट लोको पायलट पदाच्या भरतीबद्दलची सगळी महत्त्वाची माहिती. संधी निश्चितच खूप मोठी आहे. आता फक्त एकच प्रश्न उरतो की भारतीय रेल्वेमधलं करिअर भविष्याच्या दृष्टीने योग्य मार्गावर आहे का? यावर नक्की विचार करा आणि जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.